फेको तू खालच्या साईडला हात धरू नको, चावत तो एका आता आपण काहीतरी पेटार. अभ्यास असो वा स्पोर्ट्स किंवा एखादी कलाकारी, आपल्याला कोकणचे नाव कुठेच दिसत नाही. ही जी तुम्ही कामे करता त्याच्यामुळे वेळ वाया घालवता, जी कामे माकडेही करतात. तर जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे. इकडे आहेत ना एक माका असो, मी आता खाली मळ्यात जात होतो आहे, पेरणी सुरू आहे तिकडे. पण या ठिकाणी आहेत ना एक जखमी पक्षी दिसलो. तो बघा, माझ्या मते तो सुतार पक्षी आहे असं वाटतं आहे. तो बघा आतमध्ये. तर ते का आता जरा पकडताव, जरा काहीतरी इलाज करताव त्याचं आणि त्याच्यानंतर ते का सोडताव. अर्जुन हो बाबा, त्या साईडने ये, ह्या साईडने भाऊच्या घराच्या इकडे ये. हो बाबा ह्या साईडला. ॲक्च्युली पक्षाचं नाव काय तर माका पण माहिती नाही, मी पण फर्स्ट टाइम बघते नाही असं. पण माका असं सुतार पक्षी पण वाटत नाही. काय बोलतात? फेको तू खालच्या साईडला हात धरू नको, चावत तो एका. आता आपण काहीतरी पेटारा ठेवूया, थोडा वेळ त्याचा उपचार करूया किंवा कोण आहे काय बघूया आपल्या इकडे. हे बघा खयचो पक्षी येतो. तुमका जर कमेंट बॉक्समध्ये तुमका जर माहिती असत ना खयचो पक्षी आहे तर आमका ना कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर अर्जुन हे काय एकदम पेटारात ठेवणे. हां सावकाश नाही हा, काय पेटारात ठेव. चहा पिऊ घ्यावा माझ्याबरोबर. मी आता आहे माझ्या मामाकडे कोंबे गावात आणि इकडे आता पेरणीसुद्धा सुरू झालेली आहे. पाऊस आहेत ना यंदा खूप उशिरा लागलो. आता दोनच जोत दिसतात, ती आहेत भाऊची मामाची. ते बघा ह्या दळातला आहेत ना पेरून झालेला आहे आणि आता स्वरा इकडे रान काढताय नांगरलेल्या दळात. एक नंबर कोरी चहा आणि खारी चहा. कोरी असली तरी गोड आहे. यंदा पावसाक मामा लेट झालो ना लय. होय ना. आजचा ह्यो ब्लॉग आहे ना, ह्यो डेली ब्लॉग आहे. आणि ह्या ब्लॉगमध्ये आहेत ना माका तुमका एक गोष्ट सांगायची आहे की काही दिवसांपूर्वी मी आपल्या चॅनलवरती आहेत ना एक व्हिडिओ टाकला होता. त्याच्यामध्ये मी, सिद्धू आणि वेद आम्ही तिघेजण आहेत ना फणस आंबे काढू गेला होता बागेत ना. तर त्या व्हिडिओ खाली आहेत ना एक कमेंट आली होती. दर्शना मांजरेकर काकी आहेत, तर त्यांनी आहेत ना कमेंट केलेली होती. ती कमेंट मी आता तुमका वाचून दाखवते काय आहे ते. मित्र हो, कमेंट अशी होती, दर्शना मांजरेकर काकी म्हणून, कदाचित आपलेच यूट्यूब फॅमिली मेंबर असावेत आणि ह्या कोकणातल्याच आहेत. त्यांच्या एकंदर कमेंटवरून आपल्याला कळत आहे. अरे मासे आणि आंबे, काजू, करवंद हे तर आहेच, परंतु तुम्ही शिक्षणाचे काय करता? जशी गुरेढोरे फिरतात तशीच तुम्ही फिरता. झाडामाडावरून आंबे काढता, फणस काढता. ते तर काय माकडेही काढत असतात. परंतु अभ्यास, शिक्षण, स्पोर्ट किंवा एखादी कलाकारी येते आहे का तुम्हाला? आज जग कुठे गेलेले आहे, कुठे चालले आहे, परंतु कोकणी मुले फक्त आंबा आणि फणस यातच रमलेले दिसतात. काहीतरी कामगिरी करून कितीतरी बाहेरच्या राज्यातले मुले सर्व क्षेत्रात चमकण्यासाठी धडपडतात आणि आमची कोकणी मुले आणि कोकणी माणसे फक्त मासे, आंबा यातच अडकलेली आहेत. मासे, आंबा, फणस याच्यावरती त्यांचं जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे. अभ्यास असो वा स्पोर्ट्स किंवा एखादी कलाकारी, आपल्याला कोकणचे नाव कुठेच दिसत नाही, तर बाकीही कितीतरी गोष्टी तुम्हाला शिकून घेण्यासारख्या आहेत. त्या शिकून इतर मुलांप्रमाणे कोकणचे नाव काढण्याची, स्वतःला सिद्ध करण्याचे शिक्षण घेऊन आपले आणि कोकणचे नाव जगासमोर आणण्याची ही जी तुम्ही कामे करता त्याच्यामुळे वेळ वाया घालवता, जी कामे माकडेही करतात. तर बोल आत्ता. तर अशी त्या आपल्या काकींची कमेंट होती. याच्यातून आहेत ना ही कमेंट वाचल्यानंतर 3-4 मुद्दे आपल्याला सरळ कळत आहेत. तर ते म्हणजे की आंबे, फणस म्हणजे जीवनशैलीवरती, ते कोकणच्या जीवनशैलीवरती बोलत आहेत की तुम्ही फक्त आंबे, फणस, काजू म्हणजे शेतीविषयक एवढ्याच गोष्टी करता. ह्या पलीकडे जाऊन पण तुम्ही काहीतरी करायला पाहिजे असं त्यांचं मत आहे. आणि त्याचप्रमाणे शिक्षणाचं काय, त्यांना असं बोलायचं की कोकणातील मुले शिक्षणातून मागे आहेत म्हणून जग पुढे गेलं आहे खूप. आणि त्याचप्रमाणे स्पोर्ट्स, तर स्पोर्ट्सबद्दलसुद्धा बोलले आहेत. तर मी आता त्यांना त्या शेवटला बोलल्या की बोला आता. तर आता मी त्याच्यावरती थोडंसं विश्लेषण देतो की दर्शना काकूंचा पहिला पॉईंट असा आहे की शिक्षणाबद्दल
कोकणातील मुलांच्या शिक्षणाबद्दल त्या बोलल्या आहेत. तर त्यामुळे ते मी तुम्हाला सांगू इच्छितो काकू की तुम्ही ज्यावेळीपासून कोकण बोर्ड तयार झाला आहे त्यावेळीपासून तुम्ही चेक केलात तर त्यामध्ये तुम्हाला कळेल की आपल्या कोकणातील मुलांचा रिझल्ट हा किती पर्सेंटेज लागलेला आहे तो. तर त्यावरून तुम्हाला अंदाज येईल. आणि नुसता पूर्ण टोटल पर्सेंटेज बघण्यापेक्षा एकूण मुलांना प्रत्येक मुलांना किती पर्सेंटेज मिळालेले आहेत हे जर तुम्ही पाहिलात तर त्याच्यामध्ये सुद्धा हाय आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा आहे की स्पोर्ट्स. तर स्पोर्ट्सबद्दल मी तुम्हाला आता दर्शन काकू ज्या व्हिडिओखाली तुम्ही कमेंट केला ना तर त्या व्हिडिओमध्ये माझ्याबरोबर माझे 2 भाऊ होते. मोठा भाऊ सिद्धार्थ तोडणकर आणि लहान भाऊ वेद पाटील. तर सिद्धूची आहे ना, सिद्धू राष्ट्रीय कबड्डी पंच आहे. भारतातील जे मोजकेच राष्ट्रीय कबड्डी पंच आहेत तर त्यापैकी सिद्धूसुद्धा एक आहे. आणि ही आमच्यासाठी सर्वांसाठीच खूप मोठी उपलब्धी आहे. आणि दुसरा भाऊ आमचा वेद पाटील. तर वेद हा राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आहे. सो यावरून तुम्ही मला एवढं सांगायचं आहे की कोणाला अंडर एस्टिमेट करू नका. तर त्या व्हिडिओमध्ये भले आम्ही आंबे फणस काढायला गेलो असतो पण आमचं इतर जीवनातसुद्धा आहेत ना त्यांनी खूप मोठं असं यश संपादन केलेलं आहे. सो गावातील मुले वाटली तुम्हाला म्हणून प्लीज असं कोणाला अंडर एस्टिमेट करू नका. त्या ठिकाणी आम्ही आमचं जीवन जे दैनंदिन जीवनशैली असते त्याप्रमाणे आम्ही जगत होतो. आंबे फणस काढायला गेलो आणि अशा प्रकारचे कोकणातली खूप सारी रत्न आहेत ज्यांनी विविध क्षेत्रात आहेत ना पुढे आलेले आहेत. कदाचित तुम्हाला माहिती नसेल तर माहिती करून देऊ शकतो मी की आतापर्यंत भारताला जी भारतरत्न मिळाले आहेत त्यातील 6 रत्न हे आपल्या कोकणातले आहेत. भारतरत्न बरोबर ना मामी? ही आमचे एक रत्न या ठिकाणी मामी आलेली आहे. शेतकरी मामी भात घेऊन आलेली आहे आणि भाकरी घेऊन आलेली आहे. ह्या बियाणं खायचं आहे मामी? काय तर ते श्रीकांत गुजरात. सो हे बघा ह्या आहे गुजरात बियाणा. कसलं बारीक तांदूळ होता होय. आय शपथ. बिर्याणी बनवशील ना स्वरा? चला भाकरी बरोबर काय आणलास? भाकरी बरोबर लोणचा माशाचं जरासं सारण. माशाचं सार आहे ना. वा इकडे नाचण्याची भाकरी आहे. तर अशा प्रकारे त्या दर्शना काकूंची आहेत ना कमेंट होती त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. तर तुम्हाला सुद्धा आहेत ना या कमेंटबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमची प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला नक्की कळवा. सर्व ठिकाणी गुजरातच पेरलेलं. ह्या गुजराती पेरलेला आहे. हा गुजरात. गेल्या वर्षी कायचा पेरलेला? गेल्या वर्षी दुसरा होता. अच्छा. दरवर्षी वेगळा लागतात. बाय काका चल सोनू. टकलेच मासे नाही. बाबू तू काय आगे अरे चला आमच्या बरोबर आता नाश्ता करू जेव्हा. या ठिकाणी आहे मिरचीचा लोणचा आणि सार. या कालवण आहेत ना माझा फेवरेट आहे. मामी बनवते तर एक नंबर. काय कालवण झाला आहे. मला अशा प्रकारे बसून खायची आहेत ना मजाच वेगळी आहे. इकडे आहेत नाही बघा ही बिटकी आहे. बिटकी आंबो आहे हो. आणि ह्या आंब्यात तो हो आंबो बघू शकता किती लहान आहे तो बिटकी आंबो. पण याची चव आहेत ना एक नंबर. ती साईज बघा केवढीशी आहे ते पण चवीक लागतं ना एक नंबर. आत्ताच पडलेलं आहे बघा चीक आहे त्याच्यातनं. स्वर्गसुख. हे बघा एवढं सुद्धा आहे. हे बघा एक आंबो इकडे पडला. पण जो आंबो आहे ना ह्याची टेस्ट एवढी चांगली नसतं आंब्याची. तरी पण मी खाऊन बघतो. बरोबर नाही. पुन्हा एकदा आम्ही चाललो आता डोंगरीकडे. आता माझ्याबरोबर आहे दादा नारादादा. मासे पकडून जातो आहे. तर त्या ठिकाणी दादा मासे पकडणार आहे. बघूया खायचे मासे मिळत आहेत ते. आता आहेत ना छोटे छोटे मासे असणार आहेत कारण अजून हौर गेलो नाही आहे. ज्यावेळी भरपूर पाऊस पडत पर्याक हौर येत म्हणजे पूर जायत तर त्यावेळी आहेत ना भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळतील. इकडे पण मिळतात ना दादा मळ्यात? हे बघा इकडे आहेत ना छोट्या छोट्या पाण्यात पण मग मासे मिळतात. तर ती सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासमोर नक्की घेऊन येईन ज्यावेळी हौर आहेत त्यावेळी. आता मी जरा पायरीचा आंबो खात आहे.
हां अप्रतिम. मग अशी बिटकी आंबो खाल्ला आहे त्याची टेस्ट वेगळी होती. पायरी आंब्याची त्याच्यापेक्षा वेगळी आहे. हे बघा ही आहे सर्व गुराढोरा या ठिकाणी. हे आहेत म्हशी, वरच्या साईडला बैल पण आहेत. तर दर्शना काकून काही हाच बोलायचा होता की अशी जर गुराढोरा जंगलातनं फिरता तसे तुम्ही फिरत असता तर आमचं जीवनच हे आहे आणि आमका अशा प्रकारचं जीवन जगू खूप आवडतं. आणि तसंच खूप लोकांका आम्ही जसे जगता तर पण आवडता. खूप लोक माका सांगत असतात की यार तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात की कोकणात जन्माक आला आहे. त्याचप्रमाणे तुमचं जर शांत जीवन आनंदमय जीवन जगता तर मस्त वाटतं बघून. अशा प्रकारचेच तुम्ही जगत राहा. सो असो आता आम्ही आलो आहे आपल्या पर्यावरती. इकडनं पुढच्या साईडला जायचं आणि तिकडे मग नारदादा कांदा टाकणार आहे. एक बॉयर मिळालेला आहे. एक बॉयर मिळाला आहे. एक मासं मिळालं. अशा प्रकारचे अजून 3-4 मिळालेत ना, म्हणजे 5-6 जरी मासे मिळालेत ना तरी पण कोरड्याचा चांगला होऊन जातात. चला आता आपण आहेत ना दुसऱ्या जागेवरती कांदा टाकूया. त्या ठिकाणी आपल्याला एकच मासं मिळालो आहे. बघूया या ठिकाणी किती मिळत आहेत या नदीत. इकडे जरा आशा आहे पण हा सीन बघा किती मस्त आहे तो. हे बघा या ठिकाणी आहेत ना, हे बघा नारदादा आता त्या पाण्यात ना अशी क्रॉस कांदा मारणार आहे. कारण तिकडे आहेत ना दगडी जास्त आहेत आणि त्या दगडात ना मासे असण्याची शक्यता असता. त्यामुळे मग एक कांदा तिकडे मारताय. आतापर्यंत आपल्याला काय एकच मासं मिळालो आहे. चला मित्र हो, मी आता निघालो आहे घराशी. हे बघा माझ्याकडे एक मासं आहे. दादा आहेत ना अजून त्या ठिकाणी मासे पकडताय, कांदा मारताय. पण आतल्या साईडला मला जाऊक मिळत नाही आणि मी पुढे गेले तर आहेत ना भिजूक होत. आणि कसं झालं काल मी लांजात जायचं होतं तर त्यावेळी पाऊस आलो अचानक तर मी भिजलो आहे त्याच्यामुळे. आणि मग खूप वेळ आहेत ना ओलंच होतं आहे. तर मग आता ताप भरून आलेलो आहे आणि मे महिन्यात जेवढं थंड पाणी कोल्ड्रिंक्स वगैरे प्यायलेले होते तर ते आता बाहेर पडत आहेत. इकडे टॉन्सिल वगैरे पण टॉन्सिलचा पण प्रॉब्लेम झाला आहे. सो त्यामुळे घसं वगैरे दुखतं आहे. म्हटलं मग आतमध्ये पाण्यात मी जास्त गेलो नाही. दादा मासे पकडताय आणि माका उन्हात राहून आलो कंटाळो. आणि हे बघा या ठिकाणी आहे सर्व ह्या बिबट्याचं घर. इकडे वरच्या साईडला आहेत ना ते आपण बकरी नेऊन बिबट्याला मारलं नव्हती ते इकडेच पुढे वरच्या साईडला. तर इकडे कधी ना कधी असो रात्रीचं बिबट्या वगैरे दिसतं. तर आजचं हो ब्लॉग कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.